श्री स्वामी समर्थ. ज्या घरात देवासमोर पाणी ठेवतात त्यांनी ही गोष्ट नक्की ऐका, कारण ह्या छोटासा उपाय तुमच्या घराचं नशीब बदलू शकतं. पुराणानुसार देवाला अर्पण केलेले पाणी साधं पाणी राहत नाही, ते तीर्थ बनतं. त्या पाण्यात देवी शक्ती निर्माण होते. स्वामी समर्थ म्हणतात, जल म्हणजे जीवन, आणि जेव्हा हेच पाणी देवाच्या चरणी अर्पण केले जातं तेव्हा हे पवित्र आणि ऊर्जायुक्त बनतं. हे धार्मिक नाही, या मार्गे विज्ञानही आहे. विज्ञान सांगतं की पाणी ऊर्जा साठवून ठेवतं. आपण जेव्हा पूजा करतो, मंत्र म्हणतो, नामस्मरण करतो, त्या सकारात्मक परिणाम त्या पाण्यावर होतो आणि हे पाणी सकारात्मक ऊर्जा घेऊन भरतं. म्हणून देवासमोर ठेवलेले पाणी खूप शक्तिशाली मानलं जातं. आता जाणून घेऊया याचे फायदे. सर्वात पहिला फायदा, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. घरात भांडणं, तणाव अवस्था असेल तर हा उपाय हळूहळू शांतता निर्माण करतो. दुसरा उपाय, घरात सुख आणि समाधान वाढतं. घरातील वातावरण हलकं आणि पॉझिटिव्ह होतं. तिसरा फायदा, आर्थिक सुधारणा. अनेक लोकांना अनुभव घेता आहे की उपाय नियमित केल्याने कामात यश मिळायला सुरुवात होते, पैसा टिकायला लागतो, नवीन संधी मिळतात. चौथा फायदा, आरोग्य सुधारते. हे पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरतं आणि पितृदोष कमी करण्यास मदत करतं. त्यात सर्वात महत्त्वाचा हा उपाय कसा करायचा? पूजा झाल्यानंतर एक स्वच्छ तांब्याचे किंवा पितळाचे भांडे घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल त्यात थोडेसे गंगाजल टाका आणि ते पाणी देवाच्या उजव्या बाजूला ठेवा आणि रात्रभर तसेच राहू द्या. पाणी ठेवताना ओम नमो भगवते हा मंत्र 11 वेळा म्हणा. सकाळी उठल्यानंतर त्या पाण्याला नमस्कार करा आणि ते पाणी प्या किंवा घरात शिंपडा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी कधीही फेकू नका. जर पिणारा नसल तर झाडाला किंवा तुळशीला घाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना मन शांत ठेवा. राग, तणाव, नकारात्मक विचार असतील तर हा उपाय करू नका, कारण भावना देखील ऊर्जाच असते आणि तीच ऊर्जा पाण्यात जाते. आणखी एक गोष्ट खास, हा उपाय किमान 11 दिवस सतत करा. श्रद्धा आणि विश्वास ठेवा, मग तुम्हालाच फरक जाणवेल. घरात बदल दिसायला लागतील आणि हळू नशीबही साथ द्यायला लागेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त श्रद्धा ठेवा आणि हा छोटासा उपाय करून नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.